मेष राशी 11 मे ते 17 मे 2026 साप्ताहिक राशीफल। मेष राशीच्या व्यक्तिमत्वात एक आगळा वेगळा तेज, एक धडाडी आणि एक जिद्द दडलेली असते। अग्नितत्वाची ही रास असल्यामुळे तिच्या स्वभावातच नैसर्गिक उत्साह, आत्मविश्वास आणि नेतृत्वाची ताकद दिसून येते। मी पुढे हा मेष राशीचा बाणा असतो, म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत पुढाकार घेण्याची तयारी आणि अडचणींना न घाबरण्याची वृत्ती। या राशीचे स्वामी मंगळ ग्रह असल्यामुळे मेष राशीच्या लोकांमध्ये ऊर्जा, धैर्य, साहस आणि कधीकधी थोडासा उतावळेपणाही आढळतो। पण हाच उतावळेपणा त्यांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणतो, कारण ते विचार करण्यापेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवतात। 11 मे ते 17 मेचा हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी काहीसा वेगळा, काहीसा गूढ आणि तरीही खूपच प्रेरणादायी ठरणार आहे। या आठवड्याची सुरुवातच एका नवीन उमेदीने होणार आहे। जणू काही तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश उगवत आहे आणि त्या प्रकाशात तुम्हाला तुमच्या ध्येयाचा स्पष्ट मार्ग दिसू लागतो आहे। मागील काही दिवसात जे प्रश्न, शंका किंवा अडचणी तुमच्या मनात घोंगावत होत्या, त्याचे उत्तर या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे मनात एक प्रकारची शांतता आणि समाधान निर्माण होईल। या काळात ग्रह नक्षत्रांची स्थिती अशी काही अनुकूल बनत आहे की तुमच्यातील सुप्त क्षमता जागृत होऊ लागेल। तुम्हाला स्वतःमध्येच एक नवीन आत्मविश्वास जाणवेल। जणू काही तुम्ही आतापर्यंत जे काही साध्य केले आहे त्यापेक्षा अजून खूप काही मोठं साध्य करण्याची ताकद तुमच्यात आहे याची जाणीव होईल। हा आत्मविश्वास तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल, पण त्याचबरोबर संयम आणि योग्य नियोजन यांचीही गरज भासेल। मेष राशी 11 ते 17 मे या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित घटना घडू शकतात। या घटना सुरुवातीला तुम्हाला थोड्या विचित्र किंवा गोंधळात टाकणाऱ्या वाटतील, पण काळानुसार त्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील। कधी कधी जीवनात जे घडलं त्याचा अर्थ लगेच समजत नाही, पण नंतर त्यातूनच काहीतरी चांगलं घडतं, हा अनुभव तुम्हाला या आठवड्यात मिळेल। मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मपरीक्षणाचा देखील असणार आहे। तुम्ही स्वतःकडे एक नवीन दृष्टिकोनातून पाहायला शिकाल। तुमच्या चुकांची जाणीव होईल आणि त्या सुधारण्याची इच्छा निर्माण होईल। हा बदल तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक परिणाम घडवून आणेल। स्वतःमध्ये सुधारणा करण्याची तयारी हीच तुमची खरी ताकद ठरेल। या आठवड्यात तुमच्या नातेसंबंधांमध्येही काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे। कुटुंब, मित्र आणि जोडीदार यांच्याशी तुमचे संबंध अधिक दृढ होतील। काही गैरसमज दूर होतील आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल। तुमच्या बोलण्यातली प्रामाणिकता आणि मनापासूनची भावना इतरांच्या मनाला भिडेल, त्यामुळे नात्यांमध्ये एक नवीन गोडवा निर्माण होईल। तसेच हा आठवडा तुमच्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरेल। तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याची इच्छा निर्माण होईल। ध्यान, प्रार्थना किंवा काहीतरी सकारात्मक विचार करण्याकडे तुमचा कल वाढेल। या प्रक्रियेमुळे तुम्हाला अंतर्गत शांती मिळेल आणि तुमचे मन अधिक स्थिर होईल। कामाच्या बाबतीतही हा आठवडा काही नवीन संधी घेऊन येऊ शकतो। तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे। वरिष्ठांकडून कौतुक होईल किंवा एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते, पण त्याचबरोबर कामाचा ताणही वाढू शकतो। त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे ठरेल। एकूणच 11 ते 17 मेचा हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी एक परिवर्तनाचा, आत्मजागृतीचा आणि प्रगतीचा काळ ठरणार आहे। या काळात तुम्ही घेतलेले निर्णय, केलेली कृती आणि ठेवलेला दृष्टिकोन हे सर्व तुमच्या भविष्यातील वाटचालीवर मोठा प्रभाव टाकतील। त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका, पण आत्मविश्वासाने पुढे चला। हा आठवडा तुम्हाला शिकवेल की आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे। तुमच्यातील शक्ती ओळखा, तुमच्या स्वप्नांना पंख द्या आणि निडरपणे पुढे जा, कारण तुमचं भविष्य उज्ज्वल आहे आणि या आठवड्यापासून त्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात होत आहे। मेष राशीसाठी 11 ते 17 मेचा हा आठवडा फक्त सामान्य घटनांचा नसून ग्रह, तारे आणि नक्षत्रांच्या सूक्ष्म हालचालींनी घडवलेला एक ऊर्जावान काळ ठरणार आहे। या काळात ब्रह्मांडातील शक्ती जणू काही तुमच्यासाठी खास कार्यरत आहेत आणि त्यांचा परिणाम तुमच्या विचारांपासून कृतीपर्यंत सर्व स्तरावर जाणवणार आहे। सर्वप्रथम ग्रहस्थितीकडे पाहिले तर तुमचा स्वामी मंगळ या आठवड्यात तुलनेने सक्रिय स्थितीत राहणार आहे। मंगळ हा ऊर्जा, धैर्य आणि कृतीचा कारक असल्यामुळे त्याचा प्रभाव तुमच्या निर्णय क्षमतेवर आणि कृतिशीलतेवर थेट पडणार आहे। तुम्हाला या आठवड्यात कोणत्याही कामात उशीर करणे आवडणार नाही। तुमची वृत्ती आताच आणि इथेच अशी असेल, मात्र मंगळाचा हा तीव्र प्रभाव कधीकधी राग किंवा उतावळेपणा वाढवू शकतो। त्यामुळे संयम राखणे अत्यंत आवश्यक ठरेल।
तसेच बृहस्पती म्हणजे गुरु याचा अनुकूल दृष्टिकोन तुमच्या भाग्यभावावर पडत आहे. गुरु हा ज्ञान, विस्तार आणि सकारात्मकतेचा ग्रह मानला जातो. त्यामुळे या आठवड्यात तुम्हाला एखादी चांगली संधी मिळू शकते, विशेषतः शिक्षण, करिअर किंवा आर्थिक बाबतीत. काही लोकांना अचानक एखाद्या मार्गदर्शक व्यक्तीची मदत मिळू शकते, जी त्यांच्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकेल. चंद्राच्या हालचाली देखील या आठवड्यात खूप महत्त्वाच्या आहेत. चंद्र वेगवेगळ्या नक्षत्रांमधून प्रवास करत असल्यामुळे तुमच्या मनस्थितीत बदल होत राहील. आठवड्याच्या सुरुवातीला मन थोडं अस्थिर वाटू शकतं, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसं मन अधिक शांत आणि स्थिर होत जाईल. या काळात ध्यान किंवा प्रार्थना केल्यास मानसिक शांती अधिक मिळेल. नक्षत्रांच्या दृष्टीने पाहिले तर हा आठवडा भरणी नक्षत्र आणि कृतिका नक्षत्र यांचा प्रभाव जाणवेल. भरणी नक्षत्र हे यमदेवतेशी संबंधित असल्यामुळे ते शिस्त, नियम आणि अंतर्गत बदल यांचे प्रतीक आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या जीवनात काही कठोर पण आवश्यक निर्णय घ्यावे लागू शकतात. तर कृतिका नक्षत्र अग्नितत्वाशी संबंधित असल्यामुळे ते शुद्धीकरण आणि नवीन सुरुवातीचे संकेत देते. जणू काही जुन्या गोष्टी मागे टाकून नवीन मार्ग स्वीकारण्याची वेळ आली आहे. आता या आठवड्यात येणाऱ्या सणवारांबद्दल बोलायचे झाले तर या काळात अपरा एकादशी आहे. अपरा एकादशी हा भगवान विष्णूला समर्पित अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी उपवास, पूजा आणि नामस्मरण केल्यास पापांचा नाश होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. मेष राशीसाठी अपरा एकादशीचा प्रभाव विशेष लाभदायक ठरू शकतो. या दिवशी केलेली प्रार्थना तुमच्या मानसिक ताणतणावाला कमी करेल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवेल. जे लोक आर्थिक किंवा वैयक्तिक अडचणीत आहेत त्यांना या दिवशी काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. तसेच या दिवशी संयम आणि सात्विकता पाळल्यास मंगळाचा तीव्र प्रभावाला संतुलित करता येईल. याशिवाय काही ठिकाणी या आठवड्यात प्रदोष व्रत देखील येऊ शकते, जे भगवान शिवाला समर्पित आहे. या व्रतामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मनाला शांती मिळते. मेष राशीच्या लोकांनी या दिवशी शिवपूजा केल्यास त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि जीवनात स्थैर्य येईल. एकूणच पाहता ग्रह, तारे, नक्षत्रे आणि सणवार यांचा संगम या आठवड्यात तुमच्यासाठी एक दैवी मार्गदर्शन घेऊन येत आहे. ब्रह्मांड जणू काही तुम्हाला संकेत देत आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात. फक्त थोडा संयम आणि श्रद्धा ठेवा. या काळात केलेले चांगले कर्म, प्रार्थना आणि सकारात्मक विचार तुमच्या भविष्यात मोठे बदल घडवून आणू शकतात. म्हणूनच या आठवड्यात फक्त बाह्य जगावर लक्ष न देता तुमच्या अंतर्मनाशीही संवाद साधा. ग्रहांची ऊर्जा, नक्षत्रांचे संकेत आणि सणवारांची पवित्रता हे सर्व तुमच्या आयुष्याला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी तयार आहेत.